श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मार्गशीर्ष गुरुवार व्रतासाठी पूजेची मांडणी कशी करायची ते पाहणार आहोत आणि ती मांडणी झाल्यानंतर पूजा कशी करणार ते पाहणार आहोत. यामध्ये आपण पूजेची मांडणी कशी करायची ते पाहणार आहोत. देवतेचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. नंतर पूजकाचे तोंड पश्चिमेकडे होईल असे ठेवावे. पूजेची जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवावी. फरशी असल्यास ओल्या फडक्याने पुसून घ्यावी. त्यावर चौरंग किंवा पाटावर गहू तांदूळ वर्तुळाकार पसरवून ठेवावे. त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढावे. एक तांब्या घ्या. तो जर नसेल तर आपल्या घरातला सुद्धा चालेल आपल्याला. त्यात पाणी भरून घ्या. त्या पाण्यात सुपारी, पैसा, दुर्वा घालाव्या. कलशाच्या तोंडावर 5 प्रकारच्या झाडाच्या 5 डहाळ्या किंवा 5 पानं झाडाची प्रत्येकी 5-5 पाने रचून त्यावर नारळ ठेवावे. नारळाची शेंडी वर असावी. कलशाच्या बाहेरच्या अंगाला हळदी कुंकवाची बोटे अष्टदिशांना लावावी. नंतर तो कलश गहू किंवा तांदळाच्या वर्तुळावर ठेवावा. पुस्तकाच्या सुरुवातीस महालक्ष्मीचे चित्र असते तसे पुठ्ठ्यावर चिटकवावे किंवा तसा एक महालक्ष्मीचा फोटो घ्यावा आणि समोर ठेवावा. महालक्ष्मीची मूर्ती असली तरी खूप चांगले असते. पाटावर किंवा चौरंगावर उजव्या बाजूस थोडेसे तांदूळ मूठभर ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी. चौरंगावर मध्यभागी कलशाच्या पुढे आपल्यासमोर गणपतीकडे तोंड केले असता डाव्या बाजूस 2 देठाची पाने ठेवून त्यावर नाणे व सुपारी ठेवावी. आतापर्यंत आपण पूजेची मांडणी कशी करायची ते पाहिली. आता ही जी मांडणी आहे, ही मांडणी आपल्या चॅनलच्या कम्युनिटी सेक्शनला आपण टाकलेली आहे. आता पूजा कशी करायची ते पाहू आपण. सर्वात आधी सुरुवातीला घरातील देवाला व वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून घ्यावा. नंतर प्रथम गंध, फुलं, अक्षता वाहून श्री गणपती बाप्पांची पूजा करावी. गणपती बाप्पाला उदबत्ती ओवाळावी आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी. हात जोडावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता चौरंगावरील ठेवलेल्या विड्याच्या पानांवर नाणे, सुपारी ठेवलेल्या विड्यावर पडीने पाणी सोडावे. पाणी सोडताना ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे आचमन करून ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः म्हणून तामनात 2 पळ्या पाणी हातावरून सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. तजबीज असल्यास फुलाने किंवा तुळशीपत्राने पाणी शिंपडावे. मग हळद कुंकू, अष्टगंध फुले, अलंकारार्थ अक्षता वाहाव्यात आणि अगरबत्ती, धूप, दीपाने देवीला ओवाळावे. नंतर देवीला नैवेद्य अर्पण करून देवीस आपली इच्छा सांगावी व ती पूर्ततेसाठी हात जोडून प्रार्थना करावी. देवीसमोर पाटावर बसून प्रथम श्री गणपती बाप्पाची कहाणी व नंतर श्री महालक्ष्मी कथा कहाणी, श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे.
आपल्याला वाचता येत नसेल किंवा अडचण असेल तर दुसऱ्याकडून वाचून घ्यावे. पुन्हा नैवेद्य दाखवून श्री महालक्ष्मी अष्टक म्हणावे. हे करत असताना आपली इच्छा देवीला सांगून निरांजन ओवाळून साष्टांग नमस्कार करून पूर्ततेसाठी प्रार्थना करावी. सायंकाळी लक्ष्मीची पूजा आरती करून गोड धोडाचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवावा. गोग्रास काढून ठेवावा. तो लगेच गाय मिळाल्यास, अगर नंतर मिळाले गाय तरी त्या गायीला द्यावा. आता उद्यापनाच्या दिवशी सुवासिनी ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी. नैवेद्याचे पान आपण घ्यावे. दुसरे दिवशी स्नान करून गणपती व कलश यावर अक्षता वाहाव्यात व पुनरागमनायेचं असे म्हणावे. मूर्तीवर अक्षता टाकू नयेत. मग कलशातील पाणी तुळशी वृंदावनात विसर्जन करावे व पाने घराबाहेर नेऊन 5 ठिकाणी ठेवावीत व घरात आल्यावर पूजेच्या जागी 2 वेळा हळदी कुंकू अक्षता वाहून नमस्कार करावा. ही जी पूजेची आपण पूर्ण माहिती घेतली, ही मार्गशीर्ष महिन्यात सर्व गुरुवारी करावे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं. अशा प्रकारे आज आपण श्री महालक्ष्मीची पूजेची संपूर्ण माहिती पाहिली.